हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील लिंगी शिवारामध्ये शेतमालावर चोरट्यांनी डल्ला मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। मिळालेल्या अधिक माहितीनुसार रात्री अंदाजे 12 ते 1 वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शेतातील आखाड्यावरून मोठ्या प्रमाणामध्ये शेतीमाल लंपास केला आहे। या घटनेत लिंगी येथील शेतकरी हनुमंत बाबुराव यशवंते यांच्या शेतातून तुरीचे 10 कट्टे आणि गव्हाचे 10 कट्टे असा अंदाजे एकूण 70 ते 80 हजार रुपयाचा मुद्देमाल चोरीस गेला आहे। तर त्याच रात्री दुसरे शेतकरी गोविंदराव शेतातून हळदीचे 12 कट्टे, पॉलिश केलेली गव्हाचे 20 कट्टे आणि कच्च्या हळदीचे 22 कट्टे असा एकूण अंदाजे 2 लाख रुपयाचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे। या घटनेमुळे लिंगी परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे। गोविंद सदाशिव यशवंते, राहणार लिंगी, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली। आम्ही काय हळद पूर्ण नेली, मग काही कट्टे आम्ही इथं ठेवले होते मागा हळदीवाल्याला देण्यासाठी, लेकराच्या फीसाठी थोडेफार कट्टे 10-12 कट्टे आम्ही ठेवले होते आणि ते कट्टे आणि गव्हाची थप्पी इथं आम्ही कीड लागू नये म्हणून घरी नेलं नाही। पत्राच्या शेडमध्ये कीड लागत नाही या उद्देशाने आम्ही इथं दररोज ठेवतो आणि इथं ठेवले आणि नंतर आम्ही घेऊन जाण्यासाठी आम्ही तर इथं पूर्ण एक साईडचा माल त्यांनी गव्हाचा चोरांनी नेला आणि हळदीचे कट्टे इथं साईडला लावले होते, ते पैशाचा माल सगळा नेला होता त्यांनी हळदीचे असं। आणि या साईडला पण काही कट्टे होते दोन्ही टोपल्याच्या मध्ये, ते पण नेले। आणि हे सकाळी आलो पाहिलं तर हे लॉक मोडलेलं दिसलं आम्हाला, पाहिलं सगळा माल गेला। मग या संदर्भात मग जाण्यासाठी सगळे शेजारी आले भोवतालचे, पाहिलं मग म्हणले नाव द्या, केस करा, कोणावर करावं। मग मी गेलो याला आपलं स्टेशनला, आम्हाला हट्टा स्टेशन आहे पोलीस स्टेशन। मग तर हट्टा पोलीस स्टेशन काही म्हणले बाबा हट्टा पोलीस स्टेशनला डायरेक्ट घेत नाही, तिथं हैतनगरला इथं चौकी आहे आमची, या चौकीला गेलो, चौकीला लॉक होतं, तिथं लॉकला थोडा वेळ बसलो, त्यांना फोन लावला, डायरेक्ट मग हट्याला गेलो, तिथं नाव नोंदणी केली त्यांनी। नाही आम्हाला एवढंच की खूप भीती पडली, कारण काय आम्ही राहायचं कुठं, असं जर होत असेल तर आम्ही जगायचं कसं शेतकऱ्यानं, याला वाचा कोण फोडणार, आमचं कोण देणार आहे, नुकसान भरपाई कोण देणार, आम्ही काय काय सोबत घेऊन जा, लेकरं शिकवायचे काय, इथं सांभाळत बसायचं, शेती काय असं उचलून न्यावं का आम्ही शेतकऱ्यांनी, काय करायचं सांगा ना। माझं नाव सुनीता गोविंद यशवंते, आम्ही लिंगीचे आहोत। आमच्या शेतामध्ये ढोल करून हळद ठेवलेली होती आणि गहू आणि सर्व बघितलेली हळद होती। आम्ही सकाळी शेतात आल्यानंतर बघितलं तर आमच्या शेडचा दरवाजा तोडलेला होता, लॉक, आणि मग यांनी बघितले तर मध्ये माल गेलेला होता। सकाळी 7 वाजता हट्ट्याला जाऊन आले पोलीस स्टेशनला हे करून, पण आणि कोणी आले नाहीत बघण्यासाठी। सकाळी 7 वाजता बरोबर तरी खूप होती, पण आता काय करायचं शेतकऱ्यांनी, करणं तर आहे आणि वेळेला मजूर भेटत नाही, काही नाही। सकाळी लवकरच यावं लागायले, पुन्हा दिवसभर ऊन लागायले, स्वतःच करता आम्ही शेती, दुःख होते पण काय करायचं, जेवण केलं नाही ना, काहीच नाही। त्यांना काय त्याच्या ह्याच्या बघायलाच तयार नाही, तर येऊन आता पंचनामा वगैरे करायला पाहिजे होतं, पण त्यांनी केलं नाही। सदर प्रकरणी हट्टा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून हट्टा पोलीस अधिक तपास करत आहेत।